परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीचा दौरा करत आहेत। आता ते पनवेल ते खोपोली असा दौरा करत आहेत। एसटीतून प्रवास करतात तर काय सांगाल, कशा प्रकारचा हा संपूर्ण दौरा असणार आहे, कसा एक्सपिरियन्स आहे एकूणच? एक्सपिरियन्स तर काय, लहानपणी आम्ही एसटीतूनच प्रवास केलेला आहे। ठीक आहे, आता मोठे झालो त्यानुसार आमच्या स्वतःच्या गाड्या आल्या, त्या स्वतःच्या गाड्यांचा प्रवास करतो, परंतु आमचं लहानपणचं आयुष्य ह्या एसटी प्रवासामध्येच गेलेलं आहे, त्यामुळे असं नवीन काही त्या वाटत नाहीये। परंतु गेल्या अनेक वर्षापासून ते एसीची वगैरे सवय झालेली आहे। परत आता जॅकेट घातला त्यामुळे जास्त गरम होते, परंतु शेवटी हिंदीमध्ये कहावत आहे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी, त्यांच्या सुखकर प्रवासासाठी अजून ह्यामध्ये काय आपल्याला नवीन आणता येईल, काय सुविधा प्रवाशांना देता येईल, या एसटीच्या प्रवासामध्ये सगळ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊ आणि त्या माध्यमातून सुखकर प्रवास कसा आमच्या राज्यातील जनतेला देता येईल यासाठी मी प्राधान्य देणार आहे। एकूण पनवेल आगाराचा दौरा केला, आपण समाधानी आहात का? कामावरून एकूणच अनेक समस्या जाणवल्या। समाधानी तर बिलकुल नाही आहे। बऱ्याच काही टेक्निकल अडचणी आहे, स्वच्छतेचा अभाव आहे, स्वच्छतागृह कुठल्याही आगारामध्ये चांगले नाही आहेत, महिलांचे स्वच्छतागृह बंद अवस्थेमध्ये आहेत, प्रामुख्याने पुरुषांना जे युरिनल वगैरे आहे त्यामध्ये खूप घाणेरड्या प्रकारचा वास आहे। त्या काही स्वच्छतागृह कुणाला तरी चालवायला दिलेलं आहे, त्या ठिकाणी अपंगांसाठी काही सुविधा नाही आहे। त्यामुळे अशा अनेक ज्या छोट्या छोट्या सुविधा आहे सर्वसामान्य जनतेला हव्याच्या, त्या सुविधा या ठिकाणी बिलकुल उपलब्ध नाही आहे। त्यामुळे मी समाधान नाही आहे। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान जे चालू केलं होतं आमचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, ते परत अजून चांगल्या प्रकारे त्याला गती देऊन चालू करण्याचा माझा प्रयत्न राहील। पण आरटीओ विभागावरती आपण नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे, त्याबाबत एक महिन्यात अल्टिमेटम दिलं काय? 36,000 मीटरची आमची जागा एसटी महामंडळाची आहे आणि आरटीओ विभागाने त्यांनी जप्त केलेल्या गाड्या त्या ठिकाणी डंप करून आणून ठेवलेले किती योग्य आहे? बसेस उभ्या राहणाऱ्या जागा नाही आहे त्या ठिकाणी, आणि आरटीओची लोक बाहेर जप्त केलेल्या खासगी गाड्या जर त्या ठिकाणी आणून डंप करत असतील आणि प्रवाशांना उभं राहण्यासाठी सुविधा नसतील, बसेस उभ्या करण्यासाठी सुविधा जर उपलब्ध नसेल तर चुकीचं मी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। 1 महिन्याच्या आत त्या सगळ्या गाड्या त्या ठिकाणी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी हटवायला हव्या। एकूणच आपण ज्या बसने प्रवास करतायत अतिशय दुर्दशा झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच नवीन बसेस घेण्याची आपली तयारी आहे, काय सांगा? हो, आता साधारण डिझेलच्या बसेस कालबाह्य होणार आहेत। भविष्यामध्ये इलेक्ट्रिक बस ही काळाची गरज आहे, पर्यावरणपूरक त्या बसेस असतात आणि त्या बसेसच्या माध्यमातून लोकांना सुविधा देणं। आता या बसमध्ये म्हणजे एसटीमध्ये प्रवास करत असताना इंजिनाच्या आवाजापेक्षा खिडक्यांचा आवाजच जास्त येतो, त्यामुळे लोक कशी 10-10, 12-12 तास बसून प्रवास करत असतील। ह्या ज्या खुर्च्या आहेत, बेंचेस आहेत, त्या अतिशय त्याची अवस्था वाईट झालेली आहे, हलतायत, डुलतायत। त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता येईल का, कशा प्रकारे सुधारणा कराव्या याचा आम्ही अभ्यास करून त्यावर निर्णय घेऊ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत होते, त्यांनी एसटी आणि परिवहनचं एकूणच रूपरेष पालटण्यासाठी आगाराचे दौरे जे आहेत ते सुरू असून भविष्य काळात अशा प्रकारे दौरे करून पूर्ण परिवहनचं जे रूपडं आहे ते पालटण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते दिलेलं आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।